हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण शिंगोळ्या करणार आहोत. आता या ज्या शिंगोळ्या आहेत ना, तर पहा, या शिंगोळ्या तांदळाच्या पिठापासून सुद्धा केल्या जातात किंवा आपलं जे गव्हाचं पीठ आहे त्या गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा या शिंगोळ्या केल्या जातात. पण मी आज इथे मैदा वापरणार आहे. मैद्याचं पीठ वापरून मी आज शिंगोळ्या करणार आहे. तर पहा, या ज्या शिंगोळ्या आहेत तर याच्यामध्ये आपण आमरस वापरणार आहोत. तर आमरस वापरून म्हणजे आंब्याचा जो गर आहे तो वापरून आज आपण शिंगोळ्या करणार आहोत. तर मग चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण शिंगोळ्या करणार आहोत. तर पहा, इथे मी एक नारळ घेतलेला आहे. आता हा जो नारळ आहे तर आपण हा नारळ फोडून छान मस्त आपण किसून घेऊया. तुम्ही खवणून सुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर पहा, मी इथे आंबे घेतलेले आहेत. तर इथे मी 5 आंबे घेतलेले आहेत. तर आपल्याला या आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. तर पहा, हे जे आंबे आहेत तर हे आंबे मी सर्वप्रथम स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता धुतल्यानंतर पहा, आपल्याला काय करायचं आहे. आता हे जे आंबे आहेत तर हे आंबे मी आधी सर्वप्रथम छान मस्त असे हाताच्या साहाय्याने असे आधी मऊ करून घेतलेले आहेत. आणि मऊ केल्यानंतर यातला जो आतला गर आहे तो मी काढून घेतलेला आहे. तर पहा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. सगळे आंबे सर्वप्रथम मऊ करून घेतले. आता यातला पटापट आतला जो गर आहे ना तो काढून घेऊया. आणि ना असा आमरस करायला ना खूप सोपं जातं. किंवा तुम्ही अगदी फोडी आंबा कट करून त्यातला आतला गर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकतात. पण ही ना खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे आतला जोही काही सगळं गर आहे ना तो पूर्णपणे व्यवस्थित निघतो. तर मी अशाच पद्धतीने पूर्ण आंब्यांचा हा गर काढून घेतलेला आहे. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे. आता हा आंब्यांचा गर काढून घेतल्यानंतर आपल्याला हे ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर पहा, मी हे ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता हे आपण छान मस्त ग्राइंड करून घेऊया आणि याची छान मस्त अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकतात. इथे छान मस्त अशी आंब्याची ही पेस्ट तयार झालेली आहे. आता पहा, इथे आपण आंब्याचा रस वापरून किंवा आंब्याचा जो गर आहे तो गर वापरून आज इथे आपण शिंगोळ्या करणार आहोत. जसे नॉर्मल जशा शिंगोळ्या करतात ते त्याच्यामध्ये साखर ॲड केली जाते. तुम्ही ते पाहू शकता. मी पूर्ण नारळ फोडून तो किसून घेतलेला आहे. आता पहा, इथे ही जी वाटी आहे तर मी हा जो नारळाचा जो किस आहे तो या वाटीने मोजून घेतलेला आहे. तर पहा, इथे 3 वाट्या हा किस झालेला आहे. तर त्यानुसार आपल्याला साखर घ्यायची आहे. तर 3 वाट्या इथे नारळाचा किस झालेला आहे त्यानुसार मी 1.5 वाटी साखर घेणार आहे. तर आपल्याला असंच प्रमाण ॲड करायचं आहे. म्हणजे पहा, जर 2 वाट्या जर नारळाचं किस असेल तर आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. तर असंच प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस ऑन केल्यानंतर तो बारीक करायचा आहे. आता आपण जो आंब्याची जी पेस्ट करून घेतली होती, आंब्याचा जो रस आहे तो जो ग्राइंड करून घेतला होता तो ॲड करूया. आता पहा, इथे मी 1.5 वाटी साखर ॲड केलेली आहे. आता आपल्याला मीडियम गॅसवरती हे छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ही जी साखर आहे ही साखर छान मस्त मेल्ट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आंब्याचा रस आहे या आंब्याच्या रसामध्ये पाण्याचा थोडा अंश आहे. थोडंफार पाणी आहे याच्यामध्ये. आता तो पाणी सगळं आपल्याला आटवायचं आहे. म्हणजे आपल्याला हा जो आमरस आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे. तर पहा, मी 25 मिनटं मीडियम गॅसवरती मी हा जो आंब्याचा रस आहे छान मीडियम गॅसवरती मी
मस्त शिजवून घेतलेलं आहे 25 मिनटं. आणि या 25 मिनटामध्ये आपल्याला सतत म्हणजे 1-1, 2-2 मिनटांनी ना हा जो आमरस आहे ना सतत पळीच्या साहाय्याने हलवायचा आहे. म्हणजे कसं ना हा खाली चिटकता कामा नये. आणि ना मीडियम गॅसवरती ना अशा पद्धतीने आमरस ना थोडासा ना वरती उठतो. तर तुम्ही त्यावेळेस अगदी गॅस बारीकही करू शकतात किंवा मंद गॅसवरती 25 मिनटं मस्त तुम्ही हा आमरस शिजवून घ्या. मी असंच केलेलं आहे. थोडा मीडियम गॅस, थोडा बारीक गॅस अशा पद्धतीने मी 25 मिनटं हा आमरस मस्त शिजवून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी हा आमरस आटलेला आहे. आता पहा आपल्याला काय करायचं आहे, आपण जो खोबरा किसून घेतला होता तो ॲड करूया किंवा तुम्ही इथे खोबरा खवणूनसुद्धा घेऊ शकतात. आता छान मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 20 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. पहा आपण जो नारळाचा कीस ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं. त्याच्यामुळे ते पाणी आहे ना ते पूर्ण आटलं पाहिजे. त्यासाठी इथे आपण 20 मिनटं मीडियम किंवा मंद गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडक्यात एवढंच आहे की याच्यामध्ये ना पाण्याचा कुठलाही अंश राहता कामा नये. तर पहा जेव्हाही आपण शिंगोळ्या करतो किंवा ओल्या नारळाच्या करंज्या करतो त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करतो. तर पहा मी इथे साखरेऐवजी इथे मी याचा पाक आंब्याचा रस ॲड केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात की बऱ्यापैकी आमरस आटलेलं आहे आणि घट्ट असं सारण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे जे सारण आहे ना हे सारण आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण करंजी करायला सुरुवात करूया किंवा तुम्ही याला शिंगोळ्यासुद्धा बोलू शकतात. जेव्हा हे ओल्या नारळाच्या आपण करंज्या करतो पण त्याला शिंगोळ्या बोलतात गावा साईडला. आणि ओल्या नारळाच्या शिंगोळ्या खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकता हे सारण थंड झालेलं आहे. तर आता एवढंच सांगेल की ना मी काही कामानिमित्त मी थोडी बाहेर गेली होती म्हणून मी हे सारण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याच्यामुळे हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. पण हे सारण नॉर्मल झालं ना की पूर्ण असं मऊ सारण होऊन जाईल. आता पहा इथे हे सारण थंड झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत. तर इथे मी काजू, बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला मनुकेसुद्धा ॲड करायचे आहेत. हे सगळे ड्रायफ्रूट ॲड करून छान मस्त आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ॲड करू शकतात. तर तुम्ही पाहू शकता मी इथे छान सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता या शिंगोळ्या करायला थोडासा वेळ लागतो. अगदी 2 ते 2.5 तास लागतात. पण एवढंच सांगेल की या ज्या शिंगोळ्या आहेत ना एवढ्या टेस्टी लागतात ना आणि 15 ते 20 दिवस खूप छान राहतात. अजिबात खराब होत नाही. म्हणून आपल्याला सारण खूप छान असं मस्त शिजवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. तर पहा इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. हा मीठ छान मस्त या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा इथे आपल्याला तुपाचा मांस घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 4 मोठे चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे. आता हे जे तूप आहे हे तूप आपण गरम करून घेऊया आणि आपल्याला छान मस्त ना अगदी असं हा जो तूप आहे ना पूर्णपणे याला ना अशा गरम गरम वाफा आल्या पाहिजेत. पूर्ण हा तूप असा ना उकळला पाहिजे आणि असं उकळता तूपच आपल्याला मैद्यामध्ये ॲड करायचं आहे. जसं करंजी करताना जसं आपण मांस घेतो ना सेम तसंच आपल्याला इथे मांस घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात की आपलं तूप छान मस्त गरम झालेलं आहे. आता आपण या मैद्यामध्ये हा मेल्ट केलेला जो तूप आहे ना तो सगळा आपण असा पसरून ॲड करूया. तर पहा इथे तूप गरम असतो म्हणून काय करायचं आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा जो गरम तूप आहे पूर्ण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच हात नाही घालायचा कारण तूप गरम असतो. पूर्ण व्यवस्थित छान मस्त असं मिक्स करून घ्या आणि मग नंतरच आपल्याला हाताच्या साहाय्याने छान मस्त हे असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं हातामध्ये पीठ घ्यायचं आहे तो दाबायचा आहे आणि दाबल्यानंतर तसा गठ्ठा होतो म्हणजे समजून जायचं आहे या पिठाला छान मस्त असं आपलं मांस
बसलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त याचं कणिक मळून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा असेल तुम्ही इथे दूध ॲड करून तुम्ही सुद्धा हे पीठ मळू शकतात. मी इथे पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर पहा इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये छान मस्त एक असा मोठा बाऊल असेल तो झाकण ठेवायचा आहे अगदी 15 मिनिटांसाठी. 15 मिनटं आपण हे पीठ असं साईडला भिजत ठेवूया. तुम्ही इथे पाहू शकता इथे मी मैदा आणि मेल्ट केलेलं तूप छान मस्त याचा साठा तयार करून घेतलेला आहे. मैदा आणि मेल्ट केलेलं तूप याचा साठा तयार करून घेतलेला आहे. तर मग चला आता पटापट करंजी करायला सुरुवात करूया. करंजी न म्हणता मी शिंगोळ्या म्हणेल. याला शिंगोळ्या म्हणतात. माहीत नाही पण माझ्या तोंडात ना सतत करंजी येते. तर पहा याचा छान मस्त असा छोटा गोळा घ्यायचा आहे. छान मस्त तो हातावरती असा मळून घ्यायचा आहे. आणि आता पहा हा जो गोळा आहे हा गोळा आपण लाटून घेऊया. आपण जी पुरी करतो पुरीपेक्षा थोडा असा मोठ्या आकारची थोडी अशी आपल्याला पुरी ही लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात मी इथे छान मस्त असं पुरीच्या आकारानेही हा गोळा मस्त असा लाटून घेतलेला आहे. आता आपल्या याच्यामध्ये सारण ॲड करायचं आहे. तर पहा आता सारण कसं ॲड करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला या पोळीच्या मध्यभागी सारण ॲड नाही करायचं. मधोमध आपल्याला सारण नाही ॲड करायचं. तर पहा आपल्याला ना असं कॉर्नरला आहे ना बघा असा हात ठेवायचा आहे आणि बरोबर हाताच्या बाजूलाच आपल्याला हे सारण ॲड करायचं आहे. म्हणजे कसं आपण जेव्हा ही जी पोळी आहे ही जेव्हा पोळी आपण फोल्ड करू ना त्याच्यामुळे ती ना छान व्यवस्थित फोल्ड होते. सारण असं ना बाहेर अजिबात येत नाही. आता हा जो साठा आहे हा साठा आपल्याला या पोळीच्या पूर्ण कडेने आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि पहा मी ना नेहमी जेव्हाही मला शिंगोळ्या करायच्या असतात मी अशाच पद्धतीने करते. आता पहा छान मस्त आपल्याला ही जी पोळी आहे ही अशी फोल्ड करायची आहे आणि जो सारणाचा भाग आहे ना तो पूर्ण अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे. आणि म्हणजे आतमध्ये ना काही अशी हवा राहता कामा नये. तर पहा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्या कडा आहेत ना यासुद्धा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. आता या कडेला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे साठा लावून घ्यायचा आहे. आता पहा काही जण काय करतात की शिंगोळ्या करताना ना असं चाकूच्या साहाय्याने ज्या कडा येतात कट करतात किंवा मोस्टली कटच करतात. तर मी कट नाही करणार आहे. तर पहा शिंगोळी करताना ना शिंगोळीला ना असा आकार म्हणजे अशी डिझाईन केली जाते हाताच्या साहाय्याने. ही जी टोकं आहेत ना ही टोकं ना अशी बोटाच्या साहाय्याने अशी मोडायची आहेत आपल्याला. एक टोक मोडला की दुसरा टोक तयार होतो. मग दुसरा टोक मोडला की तिसरा टोक तयार होतो. तिसरा टोक मोडला की चौथा टोक तयार होतो. तर पहा अशा पद्धतीने जे शेवटचा टोक असतो ना तो छान मस्त त्याला ना असं साठा लावून तो असा ना एका कोपऱ्यामध्ये असं ना स्टिक करून घ्यायचा आहे. तर पहा करंजी वेगळी असते आणि शिंगोळी ही अशा पद्धतीने असते. तिला छान मस्त अशी साईडला डिझाईन केली जाते. तर हिला शिंगोळी बोलतात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपली मस्त शिंगोळी तयार झालेली आहे. तर मी अशाच पद्धतीने बाकीचं जे पीठ आहे तर मी बाकीच्या पिठाच्या अशाच किंवा ते बाकीचं जे कणिक आहे त्या कणकेच्या मी अशाच शिंगोळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि ही डिझाईन बघतानाही खूप छान म्हणजे दिसतानाही खूप छान दिसते. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सगळ्या मी शिंगोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता या शिंगोळ्या आपण तळून घेऊया. तर पहा या शिंगोळ्या तुम्ही तुपातही तळू शकतात पण मी इथे या शिंगोळ्या तेलात तळणार आहे. तर एक तेल आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला या शिंगोळ्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. तर पहा आधी गॅस बारीक करायचा आहे. त्यानंतर शिंगोळ्या ॲड करायच्या आहेत आणि ॲड केल्यानंतर मग गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं छान मस्त तळून घ्या आणि नंतर मग थोडा गॅस मोठा करा 1 ते 2 मिनटं आणि अगदी या शिंगोळ्या
ब्राऊन होईपर्यंत मस्त आपल्याला तळायच्या आहेत. आणि या शिंगोळ्या ब्राऊन झाल्या की मग आपण या शिंगोळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते, या ज्या शिंगोळ्या आहेत चवीला एक नंबराने भन्नाट अशा लागतात. तर पहा, इथे आपण आंब्याचा रस वापरून ते या शिंगोळ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना इथे ना या शिंगोळ्यांमध्ये ना एक आंब्याचा असा फ्लेवर आहे. तुम्हाला माहीत, जसे आपण आंबा पोळी कशी खातो माहीत आहे, आणि आंबा पोळी खाताना जो फ्लेवर जाणवतो सेम तसाच शिंगोळी खाताना तुम्हाला तो फ्लेवर जाणवणार आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने अगदी ब्राऊन होईपर्यंत या शिंगोळ्या तळून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या शिंगोळ्या इथे त्या तळून घेतलेल्या आहेत. आता पहा, या ज्या शिंगोळ्या आहेत, या शिंगोळ्या 15 ते 20 दिवस खूप छान मस्त राहतात. रूम टेम्परेचरमध्ये अजिबात खराब होत नाही. अगदी तुम्ही कुठे गावाला जात असाल किंवा तुम्ही प्रवासामध्ये जो तुम्ही अशा शिंगोळ्या घेऊन जाऊ शकतात. रोज सकाळी चहाबरोबर आपल्याला काही ना काही लागतंच. तर पहा, तुम्ही अगदी चहाबरोबर तुम्ही या शिंगोळ्या खाऊ शकतात. तर पहा, अशा पद्धतीने आपल्या या शिंगोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, आपण जे सारण करतो ते छान मस्त असं शिजवून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश राहणार नाही. आणि कसं या ज्या शिंगोळ्या आहेत या 15 ते 20 दिवस खूप छान मस्त अशा टिकतात. आणि मी आणि ज्ञानशा आम्ही दोघंही ह्या शिंगोळ्या रोज सकाळी ना चहाबरोबर खातो. मी शक्यतो ग्रीन टी पिते, पण ग्रीन टी पिण्याच्या अगोदर मी एक शिंगोळी खाते आणि मग मी ग्रीन टी पिते. माझा मुलगासुद्धा आधी एक करंजी खातो आणि त्यानंतर मग त्याचा तो बोर्नव्हिटा तो म्हणजे दूध पितो. तर एवढ्या छान करंज्या लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने या शिंगोळ्या करून पहा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशा लागतात. नक्कीच बनवून पहा तुम्हीसुद्धा. बाय बाय.